आज मी करणार 24 hours डोंट स्लीप चॅलेंज. महिन्यानंतर काढले तरी 46 काढले. तर आमची कचोरी आलेली आहे. 24 तास कॅमेरा चालू ठेवला असता. नाही, कॅमेरा बंद करून झोपला असती. मला सकाळपासून जे आतुरता होती तर ती गोष्ट व्हायला म्हणजे. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर कालच्या ब्लॉगची एंडिंग आता जस्ट 15 मिनिटं अगोदर केली आणि दुसरा ब्लॉग सुरू केला. कारण की आज मी करणार 24 hours डोंट स्लीप चॅलेंज. म्हणजे मी 24 तास झोपणार नाही. तसं 36 तास होते कारण की मी सकाळपासून तर झोपलो नाही, पण मी 24 तासात धरतो आतापासून. तर आता बघा किती वाजले, तर 8:21 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8:30 समजा. तर मला हा विचार कुठून आला, म्हणजे मला नोट्स उद्या कम्प्लीट म्हणजे सबमिट करायचे आणि मी दिवसभर झाला आज तेच लिहिलोय. आणि मग आता माझं झालं नाही तरी अर्ध झालंय. कम्प्लीट करण्यासाठी मला 3-3.5 तास लागतील तरी अंदाजे. कारण की एवढं मोठं लिहायचंय बघा, एवढं मोठं. आणि ते याच्यात कॉपी करायचं, याच्यातलं कॉपी करून पेस्ट करायचं फक्त. आणि त्याला 3 ते 3.5 तास जाते. तर त्यामुळे मग मी विचार केला असा तर जागावंच लागणार आहे 3-3.5 तास. परत म्हणजे सकाळी एडिटिंगला उठावं लागलं, काय झोप होणार आहे. तर चला मग त्याचं कॉन्टेंट पण भेटेल. तर मी करणार आहे 24 तास चॅलेंज. नक्कीच शेवटपर्यंत बघा, प्लीज स्किप करू नका कारण की लई मेहनत लागते याला. तर मी आता 8:30 ला चॅलेंज सुरू केलाय, तर उद्याच्या रात्रीच्या 8:30 ला संपवणार. आता तर पहिल्यांदा अभ्यास करतो आणि मी जेवलो नाही अजून, कारण की जर जेवलो तर झोप लागल मला. त्यामुळे मग मी आता पहिल्यांदा अभ्यास करतो. जेव्हा जास्त भूक लागेल तेव्हाच, म्हणजे 10-11 वाजता जेवणार आहे. आता 10 वाजले तर झालेच 1.5 तास. मला आतापासूनच डोळे म्हणजे झोप यायचे काय माहिती, म्हणजे दिवसभर जागाच होतो त्यामुळं ते झोप यायचे. आता तरी अर्ध्यातला अजून अर्ध झाले, लय मोठं बाकी अजून 12-1 वाजतेला. याच्यामुळे एकदा टाइमपास होईल. आणि सकाळचं राहिलेलं ते सकाळी तुम्हाला सांगतो, कॉलेज ते असते ते तुम्हाला माहितीच. आता मला सहन होणं म्हणून मी आता जेवण करायला, कारण लय भूक लागली. तर आता 11 वाजले. तर आता मी बसलो जेवायला, भूक लागली म्हणून एवढी. आणि मग आता ध्यानात आलं की भाताला मीठच टाकलं नव्हतं. भाजीला मीठ आहे पुन्हा, पण भाताला मीठ नाही. आता मी टीव्ही लावतो आणि 2nd नंबरचा व्हिडिओ काय आलाय बघा, हाऊ टू स्लीप इन्स्टंटली. तो व्हिडिओ नाही पाहिजे, तेच यायला पाहिजे. हा व्हिडिओ कधी येत नाही, आजच आलाय. काय म्हणायचं, 1 वर्ष अगोदर टाकलाय ना, आज कसा काय दिसला की. त्या माणसाचे डोळे बघून मला पण असं वाटायला माझे पण डोळे तसे होईल, कारण दुखायला असे नॉर्मल. आता काहीतरी खाऊ वाटायला, गोड. झोप तर लई येईल पण काय तर खाऊ वाटायला. तर मी दुपारी आहे ना मस्का पाव आणलेला. माझ्या बॅगेत अचानकच 20 रुपये सापडलेले, मग मस्का पाव आणलेला तर फ्रीज मध्येच ठेवला. मग माझा डिसिजन आला हा कॉन्टेंट बनवायचा म्हणून, त्यामुळे मी ठेवलेलं फ्रीज मध्येच. पप्पाने दुपारी बिस्किट ते आणलेले, जर हे खाल्लं जर अजून लागलं तर मग ते खायचं. माझी फेवरेट चीज आहे, फेवरेट. तेव्हा 8:30 वाजल्यापासून आतापर्यंत एवढं मोठं लिहायचं झालंय, बऱ्यापैकी झालंय, जेवढं पाहिजे तेवढं. वाह. तर आता अर्धा अभ्यास झालाय आणि आता वाजले ते बघा 1:17. आता माहित नाही याच्या दिसायले का नाही, पण 1:17 झालेत बरोबर. तर मला काहीच कॅपॅसिटी नाही म्हणजे जागे राहायची. एकदम डोळे असे झाले तर बंद होईल आपोआपच. आणि हे पूर्ण दुखायला इथलं बसून हे असं लिहिलं की मगापासून, त्यामुळे हे सगळं दुखायला इथं जोर पडल्यामुळं. मिनिट अगोदर असा बसलो आणि म्हणजे असं थोडं विचार करा किती वेळ लागतंय किती वेळ नाही. आपोआपच डोळे बंद झालते, लगेच 1 सेकंदात डोळे ओपन झाले. मी घाबरलो, म्हणजे झोप लागली म्हणून लगेच. मी दिवसभर झोपून आता जर चॅलेंज केला असता तरी झाला असता, पण मी दिवसभर पण म्हणजे अभ्यासच करत बसलेलो. आता पण तेच आहे, त्यामुळे जरा लई होईल मला पण. आता 1:30 वाजलेत ना, 3 वाजेपर्यंत होऊन वाटायले मला. परत 4 वाजता एडिटिंगला बसायचंय. मला लई बेकार झोप येईल, त्यामुळे चालायला इकडून तिकडं असं जरा. झोप तर जाईन काय सांगता येते, गेली तर चांगलंच आहे. तरी काय आयडिया आहे माझ्याकडे, मी पुशअप काढतो जराशे, नक्कीच झोप जाईल सगळी. बघू कंटिन्यू किती काढू शकतो. जर जिमला जात होतो 50 काढत होतो, तर आता बघू किती काढतो. 3 महिन्यानंतर पुशअप काढायला मी. तर मी टोटल पुशअप काढले तर 46. झोपच गेली. वा,
काही झोप नाही राहिली आता तर थोड्या वेळानं लगेच येते. 3 महिन्यानंतर काढले तरी 46 काढले तर चांगलं आहे. आता बघा 2.5 झाले तर म्हणजे 1/4 आपला टाइम संपलेला आहे. म्हणजे 24 तासातले 6 तास संपले तर फक्त आता 18 तास बाकी. आता कॉलेजमध्ये एकच प्रॉब्लेम येणार आहे. बाकीचे लेक्चर आहेत चांगले, फक्त इकॉनॉमिक आणि इंग्लिशचे हे एवढे बोर आहेत ना थोडेसे, त्याला थोडंसं आळस आल्यासारखं होईल. पण बाकीच्याला लय मजा येणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की सोपं हो माय. सबस्क्राईब आणि लाईक करा व लाईक करा. आता मी खूप खुश आहे, कारण की ज्याच्यासाठी मी आता जागा होतो ते कम्प्लीट झालेलं आहे. पण मी आता झोपलो असतो तर चॅलेंज नसतात, तर चॅलेंज असल्यामुळे मला जागावं लागेल. आणि आता वाजले तर 3. टाईम पण लय स्लो चालला यार. तर आता मी एडिटिंग करायला, मला असं एवढं बोर होईल ना, म्हणजे मला करू वाटायला, मला डोळे बंद होईल, एडिटिंगच करू वाटायला. मग आता झोप वाटायला, एवढं असं झालंय. बघू करावं लागेल एडिटिंग, काही ना काय करू. कारण काल टाकला असता, टाकावंच लागेल व्हिडिओ. एडिट अर्धा केलता, तो डिलीट झाला कसं काय की, पहिल्यापासून परत एडिट करा, त्यामुळे जर जास्तच बोर होईल अजून. तर आता फायनली व्हिडिओ एडिट होऊन सगळं डाउनलोड होऊन अपलोड पण झालेला आहे. तर नक्कीच बघा, व्हिडिओ नसेल बघितला तर. चला मग आता कॉलेजची तयारी करावं लागेल. मात्र एवढा आळस आहे ना, लय बेकार, काय करू कळना झाले. माझं डोळे दुखायले, पार एवढा असे दुखायले, सगळं डोळे सुजायले. तर मी आता याच्यात डाळ लावली आणि याच्यात भात लावलाय. आता फायनली रेडी झाले, फक्त पावडर ते लावून निघायचं. आता हे काय लागले, अरे बघा फोडी फुटली वाटते. जिथं गंध लावतं का तिथंच फोडी होती, आणि मग ती आता फुटली. मग आता असं वाटतं रक्त आहे, म्हणजे गंध असल्यासारखं, पण ते रक्त आहे. मला पण आता दिसलंय. शिवशा सर, शिवशा सर. तर आता आम्ही इथं म्हणजे, तर आता मी डबा नव्हता आणला, परत येणं डबा आणला नव्हता, येणं आणलेला, पण ते एकाला पुरत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही आता बाहेर जेवायला आलतो. आणि हे जेवायला म्हणजे काय तर खायला हा पार्टी देणार आहे. मग तेच तूच पार्टी देणार आहे. भूक आहे का आगे बोलले की जरूर. कचोरी ऑर्डर केली आहे, इंटरव्हलच्या टायमाला आलो. बघा आमची कचोरी आलेली आहे. खाय लवकर, टाइम झालाय. फर्स्ट टाइम खायला पण आज कचोरी. कसे माझी झोपच उडून गेली. पण मी चॅलेंज करायला 24 तास झोपायचं नाही म्हणून. कालपासून जागा आहे, रात्रभर जागा होतं. चॅलेंजच्या नावावर वया कंप्लीट करत बसलो. हा मग मी त्याला सांगितलं, पण ते चॅलेंज केल्यानंतर आज दिवसभर झोपलो असतो, असं झालं. 24 तास कॅमेरा चालू ठेवला असता. नाही, कॅमेरा बंद करून झोपला असता. कुठं 1-1 तासाचे त्यांना रिपोर्ट दिले. अर्धा घंटा झोपला असतील. होय, झोपलो काय लेक्चर तेवढे चांगले झाले की झोपत गेली माझी. आता कचोरी झाली, आता पॅटीस मागवले एक. काय मनोज फोड आले तोंडावर. एक बघ ना, एक बघ, काय नाही, एक बघ एक. हा तुला काय करता मी पहिल्याच अंधारात ज्या काळा दिसायला दबानं. तर आता कॉलेज सुटले, चाललोय घरी. खूपच मम्मी आले, असं काय माहिती, मम्मी शिवाय वेगळंच वाटते का, रिकामा. तर आता घरी, आता घरी गेल्यास चलो. तर मी घरी आलो आता, पण मला एक बॅड न्यूज आहे की मम्मी आज येणार नाही. कारण की ते काय काम आहे, म्हणजे पापड ते काय ते करायला, त्यामुळं आज येणार नाही. आता काय माहिती कधी येते. मी तर एकदम खुश होऊन आलतो की आज येणार आहे मम्मी, आज येणार आहे. आणि घरी आल्यावर घरात शोधलं की मम्मीच नाही. येईन. आता मी दूध पाकिट आणलंय, कारण की चहा बनवायचा आहे. मी अचानक असं बसलो, अचानक डुलकी लागली. बाबा मग त्याचा ते झोपले नाही, तर कारण त्यांना काय सांगू. त्यामुळे मग चहा प्यायला, मी ऐकलं की चहा प्यायला म्हणजे झोप उडून जाते. त्यामुळे चहा आणलं, म्हणजे दूध आणलंय चहा बनवायला, म्हणजे चॅलेंज कम्प्लीट व्हावा. तर आता चहा पिऊन खरंच झोपच गेली माझी. तर आता 4 वाजले, तर 8:30ला आपलं 8:30 का 9:30ला आपलं चॅलेंज संपत आहे.
म्हणजे किती तास बाकी आहेत? 4-4.5 तास बाकी आहेत अजून तरी बस 24 तासाला. सोपं नव्हतं, रात्रभर जागलोय म्हणजे वेगळंच वाटतं जरा. चांगला दिवस गेला, मित्रांसोबत परत खायला पण गेलतो बाहेर जरा. आणि मी आय स्वेअर 1 सेकंड पण झोपलो नाही कधी चॅलेंजच्या नुसार. 1 सेकंड पण. फक्त डोळे बंद झाले की उघडा व्हायचे डोळे बंद, पण असं एकदम झोपी गेलोच नाही असं. मला सकाळपासून ज्याची म्हणजे काय बोलतात आतुरता होती, तर ती गोष्ट व्हायला म्हणजे मम्मी आता आली आहे. तर मला मगाशी बोलली येणार नाही आणि अचानकच आता आली. तर आता पप्पा आणायला गेले तर चांगलं वाटलं. झोप येईल तर सगळे झोप उडून गेली परत. आता फायनली मम्मी आलेली. मम्मी आली. कोणच नव्हतं दाखवायला त्यांना, एकटंच दाखवायला तर 2 दिवस झालं. आता तर मम्मी आहे, मम्मी पण आहे. मम्मी बोलायला आता उद्या टाकलेलं जायचंय. आता 2 दिवसामध्ये आता टाकलेला 8 दिवस. मला नाही जमत बाबा इतके दिवस. आता उद्या जायचं आणि आता ह्याला जायचं आणि पुढल्या जायचं. आता 8:04 झाले तर 8:30ला टाइम संपणार आहे, म्हणजे चॅलेंज संपणार आहे. तर अजून अर्धा तासच बाकी आहे. रात्रीच सांगतो म्हणजे सगळ्यांना डाऊट असेल तर मी लिहायचं आहे ना 3 ते 3.5 तासाचंच होतं. ते झालं असतं, पण चॅलेंज होता तर नंतर काय केलं असतं म्हणजे 3.5 तासानंतर. त्यामुळे म्हणून मी मुद्दामून जास्त वेळ म्हणजे किती 5-6 तास गेले माझे त्याच्यातच. म्हणजे टाइम पण रिकवर झाला रात्री आणि झोप पण लागली नाही त्याच्या नादात. तेव्हा मी हळूहळू लिहित होतो. नाही तर सगळे म्हणते चॅलेंजच्या नावाखाली अभ्यास होता म्हणून. नाही, मी चॅलेंज अभ्यास तर होता, पण ते 3 ते 3.5 तासाचाच होता, जास्त नव्हता. त्यामुळे मी जास्त त्याला लेंथ केला, हळूहळू लिहिलं होतं दमानं, मोबाईल TV बघत. त्यामुळे टाईम लागला मला. लगेच 3:30 वाजता अभ्यास संपला की 4 वाजता लगेच एडिटिंगला बसलेलो. कसा टाईम गेला कळलाच नाही रात्री. मग आता लय झोप येईल, माझे डोळे पुणे डोकायले येतं. डोकं इथलं सनसन करायला नुसतं. तर आता फक्त अर्धा तासात थांबायचं. चॅलेंज कम्प्लीट. तर आता फायनली चॅलेंज संपलेलं आहे. 9:11 झाले. तर अर्धा तास एक्स्ट्राच झाला. म्हणजे ते पाहुणे आले त्यामुळे मी जास्त शूट केला नाही मध्ये. असलं बरं वाटायला ना, मी आता जस्ट आता डोळे बंद करून झोपेल. आता कधी डोळे बंद होतील असं वाटायला. तर चला, माझ्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.